हवा चली रे हवा चली, खाजगी हॉस्पिटलचा ज्यांना वाईट अनुभव आलेला आहे कोणता ना कोणता, त्यांनी टाळी वाजवली. शेवटचा प्रश्न. हवा चली रे हवा चली, हवा चली रे हवा चली. सरकारी हॉस्पिटलचा एखादा चांगला अनुभव तुम्हाला असेल तर टाळी वाजवा. हॉस्पिटल बाबत आपला कुठला अनुभव आहे, वाईट का चांगला? जरी नसेल तरी यापुढे आपण हॉस्पिटलमध्ये किंवा दवाखान्यात जाण्याआधी काय काळजी घ्यावी लागेल, आपले हक्क व जबाबदारी काय आहेत, याचे सखोल मार्गदर्शन आज माननीय श्री दीपक जाधव यांनी केले. त्याचा आभार. आपण दर महिन्याच्या शेवटच्या सोमवारी एक व्याख्यानाचा कार्यक्रम घेत असतो. त्या अंतर्गतच आज आपण जाधव यांनी इथं बोलवलेले. खरं ते मूळ पत्रकार आहे. नंतर आता त्यांनी ते वेब पोर्टल सुरू केलेले जागल्या म्हणून, आणि आरोग्यविषयक फार मोठं काम ते करत आहेत की वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन ते. तर तोच विषय त्यांना आज आपण गेलेला आहे की संविधानामधील आरोग्याचे हक्क आणि सद्यस्थिती याच्यावर ते बोलणार आहेत. तर आपल्याला नक्की त्यातनं चांगली माहिती आणि काही उपयुक्त गोष्टी नक्की माहिती पडतील. कार्यक्रमासाठी सर्वांचं मी स्वागत करतो. दीपक जाधव हे आपल्यास प्रमुख वक्ते आहेत. एक असं मला आढळलं आत्तापर्यंत, मी बराच वर्ष काम करतो आहे चळवळीमध्ये आणि बाहेरसुद्धा व्याख्यान वगैरे करत असतो. लोक काम करतात कणभर पण प्रसिद्धी करतात मनभर. थोडं काहीतरी काम करायचं, मात्र स्वतःच्या नावाची प्रसिद्धी करून घ्यायची लोकांना हवं असते. पण असे काही लोक असतात की ते मनभर काम करतात आणि कणभर प्रसिद्धी करत नाहीत. आपल्या आजचे वक्ते दीपक जाधव हे त्यातलेच आहेत. प्रसिद्धीची साधना हातात असतं. हा, स्वतः ते मुक्त पत्रकार आहेत. आणि जसं केवळ त्यांचा आरोग्यविषय नाही, तर त्यांनी आयुष्यमध्ये काम केलेलं आहे. इतरही ते चळवळीशी जोडले गेलेले आहेत. कुठे तुम्हाला असं आढळलं नाही की त्यांनी काही सांगितलं मी हे केलं ते केलं वगैरे. तर हे मला खरोखर म्हणजे मुद्दाम सांगावं असं वाटतंय. आज सकाळी मी फोन केला, दीपक मला परिचय करून द्यायचा आहे, थोडीशी माहिती लागेल. हो, पाठवलं म्हणाले. मला आता भरपूर 5 तरी येणार, तेवढं काम त्यांचं आहे मला माहिती आहे. त्यांनी मला व्हॉट्सअपला माहिती पाठवली. मोजून फक्त 4 वाक्य, अगदी मोजून 4 वाक्य. म्हणजे जो माणूस काम करतो चळवळीमध्ये, कुठल्या एखाद्या अभियानामध्ये कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमचे दीपक जाधव. त्यांचं मी थोडक्यात सांगतो परिचय, बाकी कामाचं ते स्वतः बोलतील, कारण त्यांनी सांगणे जास्त ते व्यवस्थित होते. की ते सध्या जागल्या नावाचं वेब पोर्टल चालवतात. जागल्या, तुम्ही जर वेब पोर्टलवर गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला बरेचसे विषय जे तुम्हाला माहिती नाहीत, यातली माहिती नाही अशी देखील तुम्हाला त्यात माहिती मिळू शकते. आणि त्यांचं जे महत्त्वाचं काम झालं आत्तापर्यंत की म्हणजे आरोग्यविषयक चळवळीचं. रुग्णांना माहीत नव्हतं की आपले काय हक्क आहेत. जसे कर्तव्य सांगायचे की त्यांनी मारहाण नाही केलं पाहिजे, तोडफोड नाही केली पाहिजे, बरोबर आहे. ते आपण ते बातम्या वाचतो की पेशंट बरा झाला नाही, पेशंट दगावला, की हॉस्पिटलमध्ये मग भांडणं होतात, बऱ्याचशा गोष्टी होतात. ही एक बाजू झाली. पण संविधानाने सुद्धा कायद्याने काही हक्क दिलेत रुग्णाला, याची जाणीव आज पण लोकांना नव्हती, अजूनही बरेचसे नाही आहे. पण ते काय आहे हे माहिती करून त्याचं काम जाधवांनी केलं. मी थोडक्यात सांगेन तुम्हाला. मला आठवत आहे, मी पुणे महापालिकेच्या ॲडिशनल कमिशनर ऑफिसमधून सिनियर सुपरिटेंडेंट पोस्टवर निवृत्त झालेलो आहे. आमच्याकडे 17-18 डिपार्टमेंट होते, त्यामध्ये आरोग्य खातं होतं, हेल्थ डिपार्टमेंट. ही जुनी गोष्ट सर, 2006-07ची गोष्ट असावी होती ती. तर आमच्या तक्रारी यायच्या की आमच्या हॉस्पिटलला गेलो, ट्रीटमेंट मिळाले नाही, नंतर उपचार काय मोफत मिळाले नाहीत. तर आम्ही माहिती घेतली तर कसं होतं की मुळामध्ये जी धर्मादाय आयुक्तांची जी
खाली नोंदणी झालेल्या हॉस्पिटल्स आहेत, तर त्या ठिकाणी जे BPL खालचे पेशंट्स आहेत त्यांना बरीचशी सुविधा मोफत असते. इव्हन बेड त्यांना चार्ज पडत नाही. पण लोकांना माहीत नव्हती याची, आणि माहिती असेल तर त्यांना बोलायचं कोणाशी, तक्रार करायची कुठे हे माहीत नव्हतं. आणि असं देखील आहे की काही हॉस्पिटल्सला पुणे महापालिकेने जागा मोफत दिलेली आहे, अगदी नाममात्र भाड्याने वर्षाला ₹1 वगैरे वगैरे. त्यांना बंधनकारक आहे की त्यांनी काही कॉस्ट रिकामे ठेवायचे असतात अशा पेशंटसाठी. पण माहिती अभावी लोकांना ते सुविधा मिळत नव्हती. जेव्हा तक्रार आमच्याकडे आल्या, आम्ही बैठक घेतल्या हॉस्पिटलच्या ॲडमिनिस्ट्रेशनच्या, आमच्या HODच्या, आणि त्याला आम्ही गाईडलाईन दिल्या, म्हणजे ऑर्डर केलेली आहे की तुम्ही तिथे बोर्ड लावायचा कुठे की लोकांना असं दिसला पाहिजे इथे ह्या सुविधा उपलब्ध आहेत, ह्यांना पैसे पडणार नाहीत. मग BPL आहे, पुणे मनपाची 30 शहरी गरीब आरोग्य गरीब योजना आहे, आणि किती टक्के राखीव कॉस्ट आहेत, किती भरल्या, किती शिल्लक आहेत, तुम्ही रोजच्या रोज लावायचं तिथे. हे तेव्हा सुरू झालेलं आहे. पण जाधवांचं नंतर काम जे होतं ते रुग्ण हक्काचं होतं की त्यांच्या प्रयत्नामुळे आज सगळ्या हॉस्पिटलमध्ये, खाजगी असो सरकारी असू देत, बोर्ड लागले आहेत की रुग्णाचे हक्क काय काय आहेत. दर्शन भागामध्ये ते बोर्ड्स आहेत. हे खूप त्यांनी छान काम केलेलं आहे. दरपत्रक पण ते स्व लावलेलं आहे. मी विनंती करेन लावलेलं नागत्याने पुढचं आता घ्या. ठीक आहे. वेल्हाळांनी ओळख करून दिली. त्याच्यात मला एक फक्त त्यांची एक जुनी आठवण सांगायची आहे की म्हणजे डॉक्टर असल्यापासून ते अनिशशी जोडलेले आहेत. डॉक्टरांचा खून झाल्यानंतर काही दिवसाची, काही महिन्याची गोष्ट आहे. सकाळच्या एका पत्रकाराचा फोन आला की बुवा असं एका मुलीच्या डोक्यामध्ये जट आहे, ती इथं चितळीच्या वर सेवा सदन शाळा आहे, तिथली विद्यार्थिनी. तर मी आणि नंदिनी आम्ही ते गेलो, ते शाळेत शिक्षकांना भेटलो, त्यांच्याकडनं सगळी माहिती घेतली. ती गोखलेनगरला ती मुलगी राहत होती. तिच्या घरी जाऊन ते नंदिनीने काउन्सिलिंग केलं आम्ही, आणि शेवटी तो जट निर्मूलन केलं. आणि जट निर्मूलन केल्यानंतर ज्या पत्रकारांनी ती माहिती त्याच्याकडे बातमी पाठवली, त्यांनी बातमी छापलीच नाही. मग मी दीपककडे गेलो आणि त्यांना सांगितलं असं असं आहे म्हणून. त्यांनी ती बातमी फ्रंट पेजला इतकी व्यवस्थित आणि छान फोटोसहित छापली की त्यानंतर नंदिनीकडे जट निर्मूलनाच्या केसेस अगदी कंटिन्यू यायला लागल्या. त्यामुळं जरी आज आपले ते प्रमुख वक्ते असले तरी आपले कार्यकर्तेच आहेत, पण तरीसुद्धा आज आपण प्रमुख वक्ते म्हणून त्यांचं स्वागत करूया. नितीन देशमुख यांना विनंती करतो की आपण डॉक्टर दाभोलकरांचं एक पुस्तक आपण पुस्तक देऊनच स्वागत करत असतो. आपण एक छोटा खेळ घ्यायचा का सुरुवातीला? हवा चली रे हवा चली असा एक खेळ आहे. मी म्हणणार हवा चली रे हवा चली, तुम्ही म्हणायचं कहा चली कहा चली. मग त्याच्यानंतर मी एक प्रश्न विचारणार आणि त्या प्रश्नाचं उत्तर हो असेल तर वर अशी टाळी वाजवायची, हात वर करून टाळी वाजवायची. चालेल? तर हवा असेल तर ना? हां, त्या प्रश्नाचं उत्तर हो असेल तर. हो असेल हो. सुरू करायचं. हवा चली रे हवा चली, हवा चली रे हवा चली. बरं, आता मला सांगा, इथं उपस्थितांपैकी जे जे अनिशचे कार्यकर्ते आहेत त्यांनी हात वर करून टाळी वाजवली. हवा चली रे हवा चली, हवा चली रे हवा चली. 5 किलोमीटर पेक्षा लांबून जे आलेत त्यांनी हात वर करून टाळी वाजवली. बरेच जण. या सगळ्यांना माझ्याकडून हे पुस्तक आहे, त्यांनी माझ्याकडनं घेऊन जायचं. पेशंट आयडी आहे. अजून 2 प्रश्न आपण घेऊयात शेवटचे. हवा चली रे हवा चली, हवा चली रे हवा चली. खाजगी हॉस्पिटलचा ज्यांना वाईट अनुभव आलेला आहे कोणता ना कोणता, त्यांनी टाळी वाजवली. शेवटचा प्रश्न. हवा चली रे हवा चली, हवा चली रे हवा चली. सरकारी हॉस्पिटलचा एखादा चांगला अनुभव तुम्हाला असेल तर टाळी वाजवा. थँक्यू.
हा खेळ याच्यासाठी घेतला की या माध्यमातून तुमचा माझा कनेक्ट एक चांगला तयार होतो आणि आपला संवाद हा चांगल्या पद्धतीनं पुढे जाऊ शकतो. जसं आता लबानी म्हणाले की अनिसचा आणि माझा जुना स्नेह आहे आणि आमचं खूप जिव्हाळ्याचं नातं आहे. आणि मी पत्रकारितेत आल्यापासून म्हणजे 20 वर्षापासून अनिसशी जोडलेलो आहे. डॉक्टरांशी पण माझा संबंध आलेला होता. आणि आता मी ज्या जनआरोग्य अभियानासोबत काम करतोय त्या जनआरोग्य अभियानासोबत डॉक्टर पण जोडलेले होते. श्रमिक भवनला जनआरोग्य अभियानाची एक परिषद झाली होती. त्याचं उद्घाटन डॉक्टरांनी केलं होतं, डॉक्टर दाभोळकरांनी केलं होतं. आणि नंतरच्या टप्प्यामध्ये डॉक्टरांनी वैद्यकीय क्षेत्रातल्या गैरप्रकारांविरुद्ध काम करायला सुरुवात केलेली होती. मला वाटतं बोगस डॉक्टरांच्या विरोधात त्यांनी खूप मोठी मोहीम उघडलेली होती. आणि त्यांचं पुढचं कामाचं हे दिशा त्यांनी निश्चित केली होती की याच्यात त्यांना काम करायचं आहे की वैद्यकीय क्षेत्रातले जे गैरप्रकार आहेत त्याच्याबद्दल. पण दुर्दैवानं त्यांचं काम नंतर ते पुढं जाऊ शकलं नाही, त्यांनी खून झाला. आजचा आपला विषय आहे की संविधानामध्ये आपल्याला आरोग्याचे हक्क काय दिलेले आहेत आणि त्याची सद्यस्थिती काय आहे की खरंच जे संविधानाने सांगितलेलं आहे ते आता आपल्याला भेटतंय का. तर संविधानाच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये आरोग्य हक्काचा उल्लेख आलेला आहे की ज्या आरोग्य सुविधा आहेत प्रत्येकाला किफायतशीर दरात दर्जेदार आरोग्य सुविधा पुरवल्या जाव्यात असं मार्गदर्शक तत्वांमध्ये म्हटलं गेलेलं आहे. मूलभूत अधिकार जे आहेत त्याच्यामध्ये स्पष्ट असा कुठं उल्लेख नाही आहे आरोग्य हक्कांबाबतचा. पण कलम 21 हे जे आहे त्याच्यानुसार आपल्याला सन्मानाने जगण्याचा हक्क दिलेला आहे. तर तो व्यापक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला शिक्षण, रोजगार, आरोग्य हे सगळं शासनाने पुरवणं किंवा त्याच्याबाबतची तरतूद करणं हे अपेक्षित आहे. आणि आपण याच कलमाला धरून ज्या आपल्या मागण्या आहेत त्या सरकारपुढे ठेवत असतो की कुठलाही व्यक्तीचा मृत्यू हा उपचाराअभावी होता कामा नये. एखाद्या दुर्गम भागात राहणारी महिला असेल तिला डिलिव्हरीची सुविधा तिच्या गावाजवळच मिळाली पाहिजे. कुपोषणामुळे कुठल्या लहान मुलाचा मृत्यू होता कामा नये. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ही करण्याची जबाबदारी सरकारची आहे. का तर कलम 21 नुसार संविधान आपल्याला असं सांगतं की सन्मानाने जगण्याचा हक्क हा प्रत्येकाला आहे. मग या गोष्टी जर मिळत नसतील तर आपल्याला सन्मानाने जगायचं हक्कच मिळू शकत नाही, हे अगदी स्पष्ट आहे. त्यामुळं आपण चांगल्या आणि दर्जेदार आरोग्य सुविधा शासनाने पुरवल्या पाहिजेत याची सातत्यानं मागणी करतोय. आज काय परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं सरकारी रुग्णालयांची तर केवळ 30% लोक ही आता सरकारी रुग्णालयांमध्ये जात आहेत आणि 70% लोक हे खाजगी हॉस्पिटलकडे वळलेले आहेत. हे का झालं महाराष्ट्रात? इतर राज्यामध्ये असं नाही आहे. केरळमध्ये खूप चांगली सरकारी हॉस्पिटलची परिस्थिती आहे. दिल्लीमध्ये खूप चांगली परिस्थिती आहे. तमिळनाडू, आंध्र पण आपल्या पुढे आहेत. महाराष्ट्रात मात्र खाजगी हॉस्पिटलचं वर्चस्व हे खूप वाढलेलं आहे. आणि आरोग्य हा मुख्यतः राज्य सरकारचा विषय आहे. म्हणजे जे अधिकारांचं वाटप झालेलं आहे त्याच्यामध्ये केंद्राचे फार अधिकार आरोग्यामध्ये नाही आहेत. आरोग्याची जबाबदारी म्हणजे सरकारी हॉस्पिटल चालवणं आणि बाकी इतर जी सगळी जबाबदारी आहे ही राज्य सरकारची आहे. त्यामुळं आपण ज्या काही आपल्या प्रमुख मागण्या आहेत त्या आपण राज्य सरकारकडेच हे करत असतो. महाराष्ट्राच्या सरकारकडून मात्र हे योग्य प्रकारे झालं नाही. त्याच्यामुळं आज महाराष्ट्रातली मोठ्या प्रमाणात लोकही खाजगी हॉस्पिटलकडे वळलेली आहेत. त्याचं कारण असं आहे, मला आपल्यापैकी कोणी सांगू शकेल का की जे प्रत्येक सरकार, राज्य सरकार आरोग्यावर खर्च करतं त्याच्या एकूण बजेटच्या त्याचा महाराष्ट्राचा क्रमांक कितवा असेल? आपण प्रगतिशील राज्य आहोत. जो आपण आरोग्यावर खर्च करतो त्याच्यामध्ये जे एकूण राज्य आहेत त्याच्यामध्ये आपला क्रमांक कितवा असेल? हा 8 का 9 11 नाही 26 बरोबर आहे. महाराष्ट्र शेवटच्या क्रमांकावर आहे. नाही, याला एक कारण नाहीये. महाराष्ट्र हे कॅपिटलाइज स्टेट बरोबर, त्याच्यामुळं कॅपिटलला जास्त इम्पॉर्टन्स देऊन खाजगीकरण जास्त झालं. बरोबर आहे. पण जो आरोग्यावर खर्च करणं अपेक्षित आहे तो एकूण बजेटच्या महाराष्ट्र फक्त 4.1% खर्च महाराष्ट्रामध्ये केला जातो. इतर राज्याच्या म्हणजे आपल्या एकूण बजेटच्या आपलं जे एकूण बजेट आहे ना त्याच्या फक्त 4.1% खर्च आपण करतो. सर्वात जास्त खर्च दिल्ली करत आहे.
ते 13% खर्च त्यांच्या एकूण बजेटच्या ह्याच्यात करतात. हे कधीच आहे 13%? ही जी आकडेवारी आहे ही 2 वर्षापूर्वीची आहे. म्हणजे आता आम आदमी पार्टीच्याच काळातली आहे. त्यांनी ते चांगलं केलेलं पण आहे, मोहल्ला क्लिनिक केलेलं आहे आणि बाकी हे आहेत. आणि बाकी इतर सगळी राज्य आपल्या पुढे आहेत, बिहार वगैरे हे सगळी की जी तशी मागास समजली जाणारी राज्य, ओडिसा असेल वगैरे, आणि आपण हे सगळ्यात शेवटच्या क्रमांकावर आहे. आणि आपण सरकारी हॉस्पिटलला पैसे उपलब्ध करून देत नाही, हे याच्यातून दिसतंय. आणि बजेटच तुम्ही देत नसाल तर मग पुढच्या गोष्टी या होऊ शकत नाहीत. दुसरी गोष्ट आहे, पहिला सर्वात महत्वाचा मुद्दा बजेट, की पैसा असेल तरच पुढच्या गोष्टी सोयी सुविधा उपलब्ध होऊ शकतात, औषधं उपलब्ध होऊ शकतात, उपकरणांची खरेदी होऊ शकते. तिथं आपण सर्वात मागं. दुसरं आहे रिक्त पदं. उच्च न्यायालयामध्ये आता नांदेडची घटना घडली होती मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात. 24 तासात 24 मृत्यू झाले होते तिथल्या मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये. त्याच्यानंतर आता एक सुमोटो याचिका न्यायालयानेच दाखल करून घेतली आहे स्वतः. आणि आता त्याच्यामध्ये आम्ही पण प्रतिवादी झालोय. माझ्या नावानेच मी जन आरोग्य अभियानच्या माध्यमातून आता तिथं आम्ही पण तिसरी पार्टी म्हणजे थर्ड पार्टी म्हणून तिथं आमचा सहभाग नोंदवलेला आहे. तर त्यावेळी आहे ना, राज्य सरकारने प्रतिज्ञापत्र दिलं, म्हणजे कोर्टाने त्यांना माहिती मागवली की तुमच्या पदं किती रिक्त आहेत याची माहिती आम्हाला द्या सरकारी हॉस्पिटलमध्ये. तर आपल्या सरकारने माहिती दिली आहे. त्याच्यानुसार उच्च न्यायालयाच्या याच्यानुसार आरोग्य विभाग जे आहे, म्हणजे जी सगळी जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि तालुका रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, हे सगळे आरोग्य विभागाच्या अंडर येते. म्हणजे आपला आरोग्य विभाग वेगळा आहे आणि वैद्यकीय शिक्षण विभाग वेगळा आहे. म्हणजे आता जे आबिटकर हे आरोग्य मंत्री आहेत आणि हसन मुश्रीफ हे वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत. मग आबिटकरांचं जे डिपार्टमेंट आहे, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, तालुका रुग्णालय, तिथं एकूण 17,224 डॉक्टर, नर्स आणि इतर आरोग्य कर्मचारी यांची पदं रिक्त आहेत. म्हणजे एकूणच्या 37%, एकूण पदांपैकी 37% पदं ही आरोग्य विभागाची आहेत. आणि दुसरा हे जे वैद्यकीय शिक्षण विभाग आहे, म्हणजे जे आपलं ससून हॉस्पिटल किंवा जे मेडिकल कॉलेज रिलेटेड हॉस्पिटल आहेत, तर त्या ठिकाणी 15,164 जी पदं आहेत ती रिक्त आहेत, डॉक्टर, नर्स आणि बाकी आरोग्य कर्मचारी यांची. एकूण पदांच्या 42% हे प्रमाण आहे. म्हणजे मला सांगा, इकडे 37% आणि इकडे 42%, एवढ्या मोठ्या प्रमाणात जर पदं रिक्त असतील तर काय तिथल्या आरोग्य सेवेचा दर्जा असेल. काही कंत्राटी कर्मचारी त्यांनी घेतलेले आहेत, त्याच्या माध्यमातून आता ते तात्पुरतं काहीतरी हे करतायत, पण ते फारसं पण फार त्याचं हे नाहीये. काही कंत्राटी स्तरावर डॉक्टर पण घेतलेले आहेत, नर्सेस घेतलेले आहेत वगैरे, पण ते फार तसं उपयोगी ठरत नाही. तर ते त्यांच्यावर फार जबाबदारी नसते. त्यांना दुसरी संधी मिळाली तर लगेच निघून जातात किंवा जात नाहीत कामांवर. अनेक आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टर जात नाहीत. अशा अनेक अडचणी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बाबत होतात. परमनंट जर कर्मचारी असेल, परमनंट डॉक्टर असेल, तर त्याच्यावर एक जबाबदारी असते. तर तो कामावर नाही गेला तर त्याला सस्पेंड करता येऊ शकते, इतर कारवाई करता येऊ शकते. तशी कंत्राटी डॉक्टरांवर यांच्यावर होऊ शकत नाही. तर हा एक मोठा याच्यातला मुद्दा आहे की पदं मोठ्या प्रमाणात आपल्या इतर आहेत. आणि ही माहिती राज्य शासनाने उच्च न्यायालयामध्ये दिलेली आहे. शहरी आरोग्य सेवेचा आपण जर विचार केला, पुणे जिल्ह्याची जी लोकसंख्या आहे ती आता साधारणतः 1 कोटीपर्यंत पोहोचलेली आहे. पुणे जिल्ह्यामध्ये सरकारी बेड जे आहेत ते 5,525 आहेत. एकूण जे सरकारी बेड आहेत ते दर 1000 लोकसंख्येमागे जर याचं आपण प्रमाण काढलं तर केवळ अर्धा बेड हा उपलब्ध आहे. 2001. हा, पुणे महापालिकेची, आता पुणे शहरामध्ये आपण आहोत तर पुणे महापालिकेचा जर आपण विचार केला, पुणे महापालिकेचे 2 मोठे हॉस्पिटल आहेत. एक कमला नेहरू एक आहे आणि दुसरं राजीव गांधी हे एक आहे. आणि बाकी 21 दवाखाने आहेत. मग दळवी हॉस्पिटल असेल किंवा बाकी इतर छोटे दवाखाने जे आहेत, तिथं सगळे मिळून 1156 बेड हे महापालिकेचे उपलब्ध आहेत. दुर्दैवाची गोष्ट अशी की कोविड ज्यावेळेस सुरू होता त्यावेळेस पुणे महापालिकेचा स्वतःचा एक पण ICU बेड उपलब्ध नव्हता पुणे महापालिकेकडे. ना कमला नेहरूमध्ये होता. आणि आता खूप आरडाओरडा झाल्यानंतर आता कमला नेहरूमध्ये पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या अंतर्गत त्यांनी ICU सुरू केलाय. पण ज्यावेळेस कोविड सुरू होता त्यावेळेस एक पण नव्हता. आणि याचा एवढा मोठा फटका आपल्याला बसला की ICU बेड न उपलब्ध झाल्यामुळे अनेक मृत्यू झाले. मग नंतर जम्बो हॉस्पिटल वगैरे नंतर हे केलं सगळं. पण ज्यावेळेस गरज होती त्यावेळेस मात्र ती सुविधा उपलब्ध झाली नाही आणि अनेक लोकांना त्याचे जीव गमवावे लागले. देशामध्ये सर्वात जास्त कोविडच्या रुग्णांची संख्या ही महाराष्ट्रात होती आणि महाराष्ट्रात सर्वात जास्त कोविड रुग्णांची संख्या ही पुण्यामध्ये होती.
आणि त्याचे फटके पण आपल्याला बसले. म्हणजे हे जी मी आता आकडेवारी सांगतोय ही आपण भोगली आहे, की कोविडमध्ये आपण याला सामोरं गेलोय, पण अजूनही आपण त्याच्यातनं धडा घेतलेला नाही. कोविड गेला, आता आपण सगळेच विसरून गेलो. म्हणजे असं वाटलं होतं की आता एवढ्या मोठ्या महासाथीला आपण सामोरे गेलो की आता काहीतरी बदल होईल, म्हणजे सरकार पण याची दखल घेईल आणि दुसऱ्या बजेटमध्ये आता ह्याचे पैसे वाढवून मिळतील वगैरे, असं आमच्या आरोग्य चळवळीतल्या कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. पण तसं आता काही झालेलं नाहीये, की पुन्हा आपण सगळं ते विसरून गेलेलो आहोत. ब्रिटिशांनी 1867 मध्ये ससून हॉस्पिटल आपल्याकडे सुरू केलं, एक मोठं हॉस्पिटल. हे आज त्याला 157 वर्ष पूर्ण झाली. त्याच्यानंतर देश स्वतंत्र झाला, अनेक सरकार दर 5 वर्षांनी बदलत गेली. एकाही राज्य सरकारने किंवा महापालिकेने ससून सारखं मोठं हॉस्पिटल इथं बांधलं नाही. आता ज्यावेळेस 1867ला आपली पुण्याची लोकसंख्या किती असेल आणि आजची किती आहे? आज गरज अशी आहे की शहराच्या चारी बाजूला ससून सारखे 4 मोठे हॉस्पिटल असणं गरजेचं आहे एकूण लोकसंख्येचा विचार करता आहे. पण ससून नंतर तितकं मोठं हॉस्पिटल झालंच नाही. आत्ता जिल्हा रुग्णालय वगैरे 2008ला औंध जिल्हा रुग्णालय सुरू झालं, पण तेही अजून इतक्या मोठ्या क्षमतेने सुरू नाहीये. तिथे अजून बऱ्याच गोष्टी नाहीये, म्हणजे कॅथलॅब नाहीये, हृदयरोग विभाग नाहीये किंवा स्पेशालिस्ट ज्या सेवा आहेत त्या पण तिथं अजून उपलब्ध नाहीये. तर तिथं जागा उपलब्ध आहे, बऱ्याच गोष्टी आहेत, तिथं खूप चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतं. पण आपले राजकीय नेते असतील, पालकमंत्री असतील किंवा इतर आमदार खासदार असतील, त्यांची इच्छाशक्ती दिसून येत नाहीये की त्याचा विस्तार करावा. हे होताना दिसून येत नाही. आता आपण खाजगी हॉस्पिटलच्या याच्याकडे येऊया. हे सरकारी हॉस्पिटलचं आपण बघितलं तर 70% लोक आज नाईलाज असतो खाजगीमध्ये चाललेली आहेत. तर खाजगीमध्ये काय घडत आहे? 1986ला म्हणजे ज्यावेळेस माझा जन्म झाला त्यावेळेस पहिलं कॉर्पोरेट हॉस्पिटल हे चेन्नईमध्ये सुरू झालं देशामध्ये. आणि त्यानंतर मग उदारीकरण सुरू झालं, जागतिकीकरण सुरू झालं, परदेशातलं फंडिंग भारतामध्ये यायला सुरुवात झाली आणि मोठ्या प्रमाणात कॉर्पोरेट हॉस्पिटलचे चेन्स देशात सुरू व्हायला सुरुवात झाली. मग अपोलो असेल, ज्युपिटर असेल, अनेक मोठे मोठे हे आहे, मणिपाल हॉस्पिटल आहे. तर ह्या कॉर्पोरेट हॉस्पिटलच्या संस्कृतीने खूप भयानक प्रकार वैद्यकीय क्षेत्रामध्ये करायला सुरुवात केलेली आहे. इतका मोठ्या प्रमाणात जर पैसे कुठलाही बाहेरचा फंडर त्या हॉस्पिटलमध्ये गुंतवत असेल तर अर्थात त्याचे रिटर्न मिळवण्याच्या हेतूनच ते करत असेल की त्याला त्याच्यावर किमान 20%, 15% रिटर्न्स मिळाले पाहिजेत, ही त्याची ती अपेक्षाच असणार आहे. मग त्यामुळं काय झालं की प्रत्येक हॉस्पिटलला हे जे कॉर्पोरेट हॉस्पिटल आहेत त्यांना CEO नेमले गेले की मुख्य कार्यकारी अधिकारी त्या हॉस्पिटलचा. त्याच्यावर जबाबदारी काय दिली गेली आणि तो MBA वगैरे झालेला, तो डॉक्टर वगैरे नाही, त्याला वैद्यकीय नॉलेज काही नाही, तो MBA मार्केटिंग वगैरे हे झालेला. आणि त्याला जबाबदारी असं दिली की प्रत्येक डिपार्टमेंटला टार्गेट ठरवून द्यायचे की हार्टचं डिपार्टमेंट आहे, त्यांना टार्गेट की तुम्ही आज एवढा कोटीचा बिझनेस आणायचा किंवा अशा प्रत्येक डिपार्टमेंटचे टार्गेट हे दर महिन्याला आता ठरवून दिले चालले आणि ते पूर्ण होतेत की नाही हे आता बघितलं चाललेलं आहे. म्हणजे हे गेल्या 20-22 वर्षामध्ये घडताना आपल्याला दिसतंय आणि आता त्याचं प्रमाण हे खूप भयानकरित्या हे येत आहे. आणि हे जे मी मांडतोय याचे रिसर्च पेपर झालेले आहेत. आता राजचक्र म्हणून पुस्तक आहे, डॉक्टर अरुण गद्रेंनी याच्यावर खूप सविस्तर लिहिलेलं आहे. कैफियत नावाचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये याच्याविषयी लिहिलेलं आहे. म्हणजे त्यातूनच मी हे मांडतोय त्या रिसर्च पेपर्समध्ये किंवा त्या पुस्तकांमध्ये. आणि हे जे काही चांगले डॉक्टर्स आहेत इथिकल प्रॅक्टिस करणारे त्यांनीच या गोष्टी बाहेर आणलेल्या आहेत, त्या मी आता इथं मांडतोय. तर पूर्वी काय सांगितलं जायचं, जे MBBSला जे मेडिकलचे विद्यार्थी आहेत त्यांना असं शिकवलं जायचं की तुमच्याकडे पेशंट आला ना तर पहिल्यांदा त्याला धीर द्या, की पहिल्यांदा त्याला रिलॅक्स करा आणि मग नंतर तुमचे उपचार सुरू करा. आता असं सांगितलं जात आहे, उलट होतं. आता तुम्हाला पहिल्यांदा भीती गाठली जाते, एकदम बरोबर, आणि त्याच्यानंतर तुमच्याकडून ट्रीटमेंट सुरू केली जाते, एकदम बरोबर. तर आता आजची पॉलिसी अशी आहे की डर बिकताय, की पहिल्यांदा जितकं घाबरवता येईल तेवढं त्या पेशंटला घाबराव. त्याचं कारण असं आहे की तेवढे पैसे रिकामे होतात, तरच तो त्याचं पाकिट तरच तो त्याचं पाकिट त्याचं पर्स हे ओपन करेल.
तर डर बिकताय हे सर्वात महत्त्वाचं तत्व आता ह्या कॉर्पोरेट हॉस्पिटलचं झालेलं आहे. 100 पेशंट जर एखाद्या हॉस्पिटलकडे येत असतील तर त्यातले किमान 40 पेशंट हे OPDसाठी जर 100 पेशंट येत असतील तर त्यातले 40 पेशंट हे एकतर ॲडमिट झाले पाहिजेत किंवा त्यांच्या तपासण्यांसाठी ते आले पाहिजेत. हे असे टार्गेट्स आता यांना दिले जात आहे. डॉक्टरांना सांगितलं जातं की तुम्हाला आम्ही पाहिजे तेवढं पॅकेज देतोय ना, तर मग तुम्हाला हे टार्गेट आहे की समजा तुमच्याकडं ह्याच्यासाठी हृदयरोग विभाग आहे, कार्डिओलॉजिस्ट आहे आणि त्याच्याकडे जर काही पेशंट येत असतील तर महिन्याला त्या पेशंटचे किती अँजिओग्राफी झालं पाहिजेत, किती अँजिओप्लास्टी झालं पाहिजेत, हे त्यांना टार्गेट दिले चालले. त्यामुळं गरज नसताना अनेक अँजिओग्राफी होत आहेत, अनेक अँजिओप्लास्टी होत आहेत. म्हणजे ब्लॉकेज कमी आहे की जे औषधांनी पण बरं होऊ शकतं, तिथंही अँजिओप्लास्टी करण्याचे अनेक उदाहरणं ही आता समोर येत आहेत. गुडघ्याच्या ऑपरेशन तिथंही असे गरज नसताना मोठ्या प्रमाणात ऑपरेशन होताना दिसत आहेत. सीझर की तुम्ही एक आकडेवारी तपासून बघा, सरकारी हॉस्पिटलमध्ये होणारे सीझर आणि आपले प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये होणारे सीझर. प्रायव्हेट हॉस्पिटलचं प्रमाण खूप मोठं आहे की हे काय असं होत आहे, किंवा इतर देशांची पण तुलना करून बघा, आपल्या देशामध्ये त्याचं प्रमाण सीझरचं जास्त दिसत आहे. तर हे असं खूप मोठ्या प्रमाणात हे सुरू आहे. 4 इंडस्ट्रीज या हे झालेल्या आहेत. एक आहे ही कॉर्पोरेट हॉस्पिटलची इंडस्ट्री, दुसरी आहे ती फार्मा इंडस्ट्री आणि तिसरी आहे ही पॅथॉलॉजी इंडस्ट्री. चौथी इंडस्ट्री कुठली आहे? एकूण 4 इंडस्ट्रीज आता या सगळ्या याच्यामध्ये आहेत. चौथी कुठली आहे सांगू शकतो? नाही, इन्शुरन्स. मेडिकल कॉलेज, प्रायव्हेट मेडिकल कॉलेज, की मेडिकल कॉलेजसाठी आज इतक्या मोठ्या प्रमाणात डोनेशन्स घेतले जात आहेत. 70 लाख 80 लाख त्याच्या फी पण तेवढे हे आहेत. आणि मग एवढे पैसे देऊन एखादा डॉक्टर तिथं तयार होतोय, तो आल्यानंतर याच गोष्टी मग तो सगळं करणार. ह्याच कट प्रॅक्टिस, हे जे आपण सगळं सांगितलं, हेच टार्गेट आणि ह्या सगळ्या गोष्टी हे आता आपल्याला इथं घडताना दिसून येत आहे. काही काही एवढे किस्से आहेत. मुंबईमधलं एक हॉस्पिटल आहे, तिथं असं प्रत्येक डिपार्टमेंटला टार्गेट दिले जात होते आणि तिथला जो मानसोपचार विभाग आहे की त्या विभागाचं टार्गेट काही पूर्ण होत नव्हतं. तर तिथल्या प्रमुखाला बोलून घेतलं गेलं आणि त्यांना सांगितलं की उद्यापासून आम्ही मानसोपचार विभाग बंद करतोय. तुम्हाला आम्ही जेवढी जागा दिली आहे स्क्वेअर सेंटीमीटर, त्या तुलनेत तुमचं आम्हाला रिटर्न्स मिळत नाहीयेत. आणि त्यांनी हे मानसोपचार विभाग तिथल्या हॉस्पिटलमधला बंद केला आणि ते इतर बेड वाढवले त्यांनी. म्हणजे जिथं जास्त डिमांड आहे ज्या ह्याच्यासाठी ते वाढवले आणि मानसोपचार विभाग बंद केला. म्हणजे हे किती भयानक आहे की आज आपल्या ANISकडून मानसोपचाराच्या संदर्भात खूप चांगलं काम सुरू आहे. ग्रामीण भागात जाऊन ते मानसिक आजारी जे पेशंट आहेत त्यांना शोधलं जातं आहे आणि त्यांना हॉस्पिटलपर्यंत पोहोचवण्याचं काम आपले काही कार्यकर्ते हे करत आहेत. एकीकडं हे सुरू आहे आणि दुसरीकडं हे अशा पद्धतीनं की त्याच्यातून आता चांगले पैसे भेटत नाही आहेत म्हणून ते बंद करतात. डॉक्टरांच्या रेस्टरूम असतील, त्यांचे कॅन्टीन असतील, हे देखील बंद केले जातात की त्याचा उपयोग कमर्शियल कारणासाठी हे करा. म्हणजे डॉक्टरांची रेस्टरूम ही गरजेची गोष्ट नाही. डॉक्टर रिलॅक्स असेल, हे असेल, तो नंतर चांगल्या पद्धतीने येऊन विश्रांती घेऊन ऑपरेशन्स करू शकेल, हे करू शकेल. पण हेही आता काही हरकत नाही. तर हेही आता इथं होताना दिसतंय की हे म्हणजे इतकं काही त्याचं गैरप्रकार या वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपल्याला दिसून येत आहे. MR कडून म्हणजे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह जे आहेत औषध कंपन्यांचे, त्यांच्याकडून डॉक्टरांना गिफ्ट दिले जातात. हे आपण सगळ्यांनीच ऐकलेलं आहे. त्यांच्या कमिशन हे फार्मा कंपनीकडून सगळ्या डॉक्टरांना वगैरे दिलं जातं. तर आता म्हणजे अजून साथी संस्थेने एक अभ्यास केला, त्याच्यामध्ये तर एक असं पण दिसून आलं की संबंधित औषध कंपन्यांची औषधं त्या डॉक्टरने लावावेत म्हणून काही डॉक्टरांना पुणे, मुंबई, दिल्ली वगैरे इथल्या महिला देखील पुरवल्या गेल्या. म्हणजे इतक्या खालच्या स्तराला हे चाललेलं आहे. आज तर आता अशी परिस्थिती आहे, एका हॉस्पिटलनी असं केलेलं आहे की एखाद्या MRला जाऊन डॉक्टरांना माहिती सांगायची असेल की माझं हे औषध आहे आणि तर त्या MRनी डॉक्टरांना पर विजिट 1000 रुपये द्यायचे. म्हणजे जसं पेशंट पैसे भरतो फीचे, तसं आता MRला जाऊन डॉक्टरांना औषधाची माहिती द्यायची असेल तर त्या हॉस्पिटलने आपला बिझनेस हे करण्यासाठी तिथेही
की एमआरनी डॉक्टरला 1000 रुपये द्यायचे असंही हे सुरू झालंय. इंटर्नशिपला येणारे जे डॉक्टर आहेत त्या इंटर्नशिपला येणाऱ्या डॉक्टरांनी पूर्वी पगार दिला जायचा, त्यांना कमी असायचा. जे शिकाऊ डॉक्टर आहेत ते जर तिथे येत असतील त्यांना अगदी कमी पगार असायचा, पण पगार दिला जायचा. आता काही हॉस्पिटलचं म्हणणं असं आहे की तुम्ही आमच्याकडे शिकायला येताय ना तर तुम्ही आम्हाला महिना 20,000 रुपये द्या. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात बिझनेस माइंडेड ही कॉर्पोरेट इंडस्ट्री होताना दिसतीये. असं एक चित्र इतक्या वेगाने या जे प्रायव्हेट मेडिकल हॉस्पिटल आहे त्याचं हे बदलताना दिसतंय. आणि हे सगळं जर आपण पाहिल्यानंतर हे ठीक आहे, आता हे सगळं घडतंय तर याच्यावर मार्ग काय? म्हणजे आता हे सगळं झालं की जे घडतंय आपण ते मांडलं आणि त्याचं कारण काय आपण ते बघितलं. पण आता आपण काय करू शकतो की हे सगळं तर आहे, हे खरं आहे. सरकारी हॉस्पिटलचं पहिला आपण घेऊयात की आम्ही एक आमच्या पातळीवर प्रयोग केला. औंध जिल्हा रुग्णालयामध्ये मी गेल्या 1.5 वर्षापासून मी काम करतोय. आम्ही एक लोकाधारित देखरेख समिती औंध हॉस्पिटलसाठी तयार केली. म्हणजे आम्ही तिथल्या हॉस्पिटलच्या आजूबाजूचे जे वस्त्या आहेत, कस्तुरबा वसाहत असेल, इंदिरा वसाहत असेल, तर इथल्या जे ॲक्टिव्ह कार्यकर्ते आहेत, मग गणेश मंडळांचे असतील किंवा वस्तीमध्ये थोडे बहुत असे जरा ज्यांना चांगली समज आहे अशा लोकांना मी जाऊन भेटलो आणि त्यांना सांगितलं की हे आपलं मोठं हॉस्पिटल आहे, आपलं पुण्याचं जे सिव्हिल हॉस्पिटल आहे ते औंधचं हॉस्पिटल आहे बरं का. तर इथं आपल्याला आणि प्रत्येक जिल्ह्याला एक सिव्हिल हॉस्पिटल असतं. तर इथं आपण प्रायोगिक स्तरावर एक प्रयोग आपण असं करायचा आहे की लोकांनी देखरेख करायची सरकारी हॉस्पिटलवर. म्हणजे आपण नियमितपणे तिथं व्हिजिट करूयात की डॉक्टर वेळेवर येतात का, बाकी इतर ज्या काही गोष्टी आहेत, औषधं पेशंटला मिळतात का, पेशंटशी बोलूयात, त्यांच्या अडचणी काय आहेत आपण त्या समजून घेऊयात. असं म्हणून आम्ही एक नागरिकांची समिती केली आणि विशेष म्हणजे त्याच्यामध्ये कर्मचारी पण घेतले. ज्या हॉस्पिटलमध्ये काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांना पण आम्ही त्या समितीमध्ये घेतलं. असं एक साधारणतः 20-22 लोकांची आमची समिती आता तयार झालेली आहे आणि आम्ही काम करायला सुरुवात केली. बऱ्याच गोष्टी लक्षात यायला लागल्या. पहिल्यांदा तर जे डॉक्टर आहेत हे दुपारपर्यंतच ओपीडी करायचे. ॲक्च्युली ओपीडीचा टायमिंग हा 5 वाजेपर्यंत आहे, पण दुपारी 2ला लंच ब्रेक झाला की सगळे डॉक्टर गायब होऊन जायचे. संध्याकाळची ओपीडीच बऱ्याचदा व्हायची नाही. तर आम्ही ती गोष्ट तिथल्या सिव्हिल सर्जनच्या लक्षामध्ये आणून दिली आणि सातत्यानं त्या गोष्टी चालल्यानंतर तिथं तो एक बदल तिथं झाला. दुसरा जो डिलिव्हरी सेक्शन आहे, नाईटला गायनोकॉलॉजिस्ट तिथं यायच्याच नाहीत. ज्यांची ड्युटी असायची, ज्यांची नेमणूक झालेली आहे, नाईट असली की त्या घरून नर्सला फोनवर सांगायच्या की तू असं कर, हे औषध दे किंवा ते दे, किंवा एखादं खूपच हे झालं तर पेशंट रेफर टू ससून किंवा वायसीएम. आता हे जिल्हा रुग्णालय आहे, वायसीएम महापालिकेचं रुग्णालय आहे आणि जिल्हा रुग्णालयाने असं पेशंट रेफर करणं म्हणजे एकदमच चुकीचं आहे. की तुमच्याकडे सगळंच आहे ना, तुमच्याकडे भूलतज्ञ आहे, तुमच्याकडे आयसीयू आहे, तुम्ही किती जरी पेशंट सिरियस झाला किंवा डिलिव्हरीला तुम्ही रेफर करू शकत नाही. इतर ठीक आहे, मोठ्या ऑपरेशनला वगैरे तुम्ही रेफर करा. मग ही गोष्ट ज्यावेळेस आमच्या लक्षात आली किंवा त्या कर्मचारी जे आमच्या समितीत आले त्यांच्याकडूनच आम्हाला हे कळालं. मग आम्ही त्याची खूप गंभीर दखल घेतली, त्याची पेपरला बातमी पण छापून आणली आणि मग त्याचा एक चांगला इम्पॅक्ट झाला. आता खूप सुरळीत ते सुरू आहे. आता असं कुठेही ते जे नाईटला न येणं वगैरे असं जे प्रकार घडायचे ते कमी झाले. तर असे खूप चांगले बदल तिथं ह्या लोकाधारित देखरेख प्रक्रियेमुळं घडून येताना दिसत आहेत. कर्मचाऱ्यांचे प्रश्न होते ते पण आपण घेतले, ते पण सोडवण्याचा आपण प्रयत्न केला. तर हा एक चांगला मार्ग आहे. जर आपले सरकारी हॉस्पिटल आपल्याला चांगले करायचे असतील तर ह्या मागण्या हे करणं किंवा आपण त्याच्यासाठी पुढाकार घेणं की आपल्या भागातलं जे सरकारी हॉस्पिटल असेल, मग ते महापालिकेचं असो किंवा इथलं असं, तर तिथं आपण लोकाधारित देखरेख प्रक्रिया राबवू शकतो का, हे आपण केलं पाहिजे. आणखी एक महत्त्वाचं म्हणजे बजेट सरकारी हॉस्पिटलचं वाढवलं पाहिजे, ही मागणी आपण लावून धरली पाहिजे. आता आम्ही निवडणुकीमध्ये तर खूप जोरदारपणे मांडायचा प्रयत्न केला की तुम्ही आम्हाला आश्वासन द्या तुमच्या जाहीरनाम्यामध्ये की आम्ही बजेट वाढवू यायचं. महाविकास आघाडीने ते मान्य पण केलं, त्यांच्या जाहीरनाम्यात त्यांनी घेतलं पण. तर हे एक आपल्याला करावं लागेल. काय झालंय, हे जे मी प्रमाण सांगितलं की 70% लोक आता खाजगीकडे जात आहेत आणि हे याला आपण पण तितकेच जबाबदार आहोत.
की आपल्या पण मागण्या मध्यम वर्गांकडे जसा पैसा यायला लागला, तो मोठे मोठे लाखो रुपयांचे इन्शुरन्स खरेदी करायला लागला, तसं त्याचं डिमांड पण वाढायला लागल्या. की तो ज्यावेळेस प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जातो, तो सांगतो की मला प्रायव्हेट रूम पाहिजे. मग ही एवढी छोटीच का, मला अजून मोठी पाहिजे, माझ्या प्रायव्हेट रूमला किचन पण जोडलेलं पाहिजे. का तर इन्शुरन्स आहे ना, फ्रीमध्ये सगळं भेटणार आहे. 10 लाखाचा इन्शुरन्स आहे, 5 लाखाचा इन्शुरन्स आहे, हे आहे. आणि सगळं चकचकीत पाहिजे, 5 स्टार पाहिजे. या सगळ्यामुळं काय झालं, हे कॉर्पोरेट हॉस्पिटल त्यांच्याकडे खूप पैसा आहे, ते सगळं 5 स्टार सुविधा तुम्हाला द्यायला लागल्या. पण याच्यामुळे छोटी हॉस्पिटल, जे छोटे डॉक्टर चालवत होते, ते बंद पडायला लागले. एक एक करून हे छोटे हॉस्पिटल बंद पडायला लागले आणि आता ही कॉर्पोरेट हॉस्पिटल फक्त उरायला लागले. आणि मग त्यांना आता स्पर्धेला कोणीच नाही आहे, त्यांच्यामुळे त्यांची मोनोपोली येत्या काळात वाढत जाणार आहे. तर ही पण गोष्ट आता आपण लक्षात घेतली पाहिजे की सरकारी हॉस्पिटलमध्ये आपण जाण्याचा प्रयत्न नक्की केला पाहिजे. की ठीक आहे, तिथं अडचणी नक्की आहे, पण त्या सुधारण्यासाठी पण आपण आपला आग्रह, जे आपले लोकप्रतिनिधी असतील, आमदार असतील, खासदार असतील, यांच्याकडे आपण ते निश्चित केला पाहिजे. खाजगी हॉस्पिटलचं जे आहे त्यांच्यावर ॲक्च्युली सरकारचं नियंत्रण असणं खूप गरजेचं आहे. का तर ही काही मार्केटमधली अशी गोष्ट नाही आहे की जिथं कस्टमर किंग आहे, की म्हणजे बाकी ठिकाणी आपण किंग आहोत बाजारामध्ये, की कस्टमर किंग असतो, तो ठरवतो. पण इथं हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आणि पेशंट यांच्या सत्तास्थानामध्ये खूप फरक आहे. डॉक्टर खूप वरच्या स्थानावर आहे आणि आपण खूप खाली आहोत. आपले त्यांचे आणि आपले सत्ता संबंध जर बघितले तर तिथं डॉक्टर म्हणेल ते आपल्याला मान्यच करावं लागतं. त्यामुळं इथं हे जे आहे खाजगी हॉस्पिटल, यांच्यावर शासनाचं नियंत्रण असणं हे खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ॲक्ट हा लागू करावा, त्यांचे दर निश्चित करावेत, अशी मागणी आपण आरोग्य चळवळीच्या माध्यमातून करतोय. पण जो दर निश्चित करण्याचा विषय सध्या सुप्रीम कोर्टामध्ये गेलेला आहे, त्याला इंडियन मेडिकल असोसिएशनने चॅलेंज केलं की आम्हाला व्यवसाय स्वातंत्र्य आहे, आमचे रेट तुम्ही फिक्स करू शकत नाहीये. आणि ती केस आता सुप्रीम कोर्टामध्ये चालू आहे. त्याचा कधी निकाल लागेल माहीत नाही, पण तोपर्यंत काही गोष्टी आपल्या हातामध्ये आहेत आणि त्याचा वापर आपण करू शकतो. 14 जानेवारी 2021ला महाराष्ट्र नर्सिंग ॲक्ट मध्ये काही बदल केले गेले, जे आता वेल्लाळ सरांनी सुरुवातीला त्यांच्या प्रास्ताविकामध्ये सांगितलं. की पहिली गोष्ट त्याच्यामध्ये अशी बदलली की प्रत्येक हॉस्पिटलनी दरपत्रक आपल्या दर्शनी भागामध्ये लावलं पाहिजे. ठीक आहे, दर तुम्हाला किती घ्यायचे ते तुम्ही घ्या, त्याच्यावर आता सध्या तरी तुमच्यावर बंधन नाही आहे, तुम्ही ठरवू शकता तुमचे रेट्स काय आहेत. पण तुम्ही रेट काय घेताय हे तुम्ही फिक्स रेट, त्याचा बोर्ड तुमच्या दर्शनी भागामध्ये लावणं आवश्यक आहे. आणि हे का गरजेचं आहे, त्याचं कारण असं आहे की आपल्याला हॉस्पिटल सांगतच नाही की काय खर्च येणार आहे किंवा काय हे असणार आहे. एक उदाहरण असं आहे की माझ्या मित्राचा डिस्चार्ज एका हॉस्पिटलमध्ये पुण्यातल्याच दुपारी 3 वाजता झाला. त्याला बेड चार्जेस, डॉक्टरचे व्हिजिटिंग फी पूर्ण वेगळ्या लागल्या होत्या आणि तो सेमी प्रायव्हेट रूममध्ये होता, म्हणजे 2 जण एका ह्याच्यामध्ये होते. आणि त्याच्या बाजूचे जे पेशंट होते त्यांचा 5 वाजता डिस्चार्ज झाला, म्हणजे मित्राचा 3 वाजता झाला आणि त्यांचा 5 वाजता झाला. तर जे दुसरे 5 वाजता ज्यांचा डिस्चार्ज झाला होता त्यांना लावलेले बेड चार्जेस, त्यांची डॉक्टरांची जी व्हिजिटिंग फी वगैरे ती पूर्ण वेगळी होती. म्हणजे ही हॉस्पिटलची पूर्ण मनमानी आहे की त्यांचं रेट कार्डच नाही ना, त्यामुळे ते वाटेल तसे हे करतात. त्यांना वाटलं ना एखादा पेशंट आपल्याला नगरसेवकाकडनं किंवा इकडून तिकडून आपल्यावर प्रेशर आणणार आहे, तर ते आहेत ना अगोदरच 15-20 हजार रुपये तुमचे वाढवून ठेवतात. त्यांच्या लक्षात येतं पेशंटचं हे आहे. आणि पहिल्यांदा आहे ना तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तुमची सगळी माहिती हॉस्पिटल घेतो बरं का, की तुम्ही काय करता, तुमच्या कुटुंबात किती जण आहेत, भाऊ काय करतो, मुलगा काय करतो, किती पगार आहे, काय वगैरे वगैरे. आणि त्याच्यानुसार पण तुम्हाला किती रेट लावायचे हे ठरले जातात. ही वस्तुस्थिती आहे की हे. तर त्यामुळं रेट कार्ड हे लावणं आता हे कायदेशीर बंधनकारक आहे. पुण्यामध्ये आम्ही खूप मोठी मोहीम घेतली, पाहणी केली हॉस्पिटलचे, त्याची सगळी तक्रार महापालिकेकडे केली. त्यामुळे आता काही हॉस्पिटलने लावायला सुरुवात केली आहे, पण त्याच्यामध्ये पण ते खूप हुशारी करतायत. A4 साईजचा कागद लावतात आणि तेही कुठेतरी कोपऱ्यामध्ये लावतात त्यांच्या अकाउंट सेक्शनला किंवा हे आहे की ते दिसणार नाही अशा पद्धतीनं. तर ते आता हे अशा गैरप्रकार ते करत राहणार. आपलं हे असं आहे की आपण ॲडमिट होताना त्यांना सांगायचं की तुमचं दरपत्रक आम्हाला द्या, एवढं तरी आपण हे करू शकतो. हे जे मी आता सगळं सांगितलं की खाजगी हॉस्पिटल इतके सगळे गैरप्रकार करतायत, त्याच्यावर पर्याय काय की आपण हुशार होणं, म्हणजे आपलं प्रबोधन झालं पाहिजे, आपल्याला माहिती होणं. कुठलंही समजा आपल्याला ऑपरेशन सांगितलंय
ते खरंच गरजेचं आहे हे 2 डॉक्टरांकडून आपण किमान तपासून घेतलं पाहिजे. म्हणजे सेकंड ओपिनियन आपण नक्की घेतलं पाहिजे की हे कुठलाही डॉक्टर एका डॉक्टरवर आपण आता विश्वास ठेवण्याची परिस्थिती राहिलेली नाही आहे. हे आपण नक्की हे करू शकतो. हे दरपत्रक आपण गेल्या हॉस्पिटलमध्ये आपण मागू शकतो. त्याचबरोबर हॉस्पिटलकडून जर आपले रुग्ण हक्क आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, त्याच्यामध्ये जी डेड बॉडी आहे ही कुठल्याही परिस्थितीमध्ये अडवता येत नाही. म्हणजे अनेकदा अशा घटना घडतात की बिल नाही दिलंय म्हणून डेड बॉडी पण अडवून ठेवली. ते पूर्ण मानव अधिकाराच्या विरोधात आहे. तिचा पेशंट होता, 1 वर्ष झालं उपचार सुरू होते, 53 लाख रुपये बिल झालं, 40 लाख रुपये बिल त्यांनी भरलं होतं. 35 वर्षाची तरुणी होती, तिच्यावर उपचार सुरू होते आणि राहिलेले आता 12 लाखाचं का 13 लाखाचं बिल बाकी होतं. त्याच्यासाठी 9 वाजता तिचा मृत्यू झाला होता सकाळी. संध्याकाळी 8 वाजेपर्यंत तिची डेड बॉडी दिली नव्हती. शेवटी सगळे नातेवाईक तिथं हॉस्पिटलमध्ये जाऊन बसले, धरणं आंदोलन त्यांनी सुरू केलं. नंतर हे सगळीकडे मीडियाला वगैरे समजलं आणि त्याच्यानंतर मग त्यांनी ती डेड बॉडी आरडाओरडा झाल्यानंतर दिली. म्हणजे असे पण ते हे करतात. तर हे आपल्या रुग्ण हक्काच्या पूर्ण विरोधात आहे. तर आपले रुग्ण हक्क काय आहेत हे आपण माहीत करून घेणं गरजेचं आहे. ते मी आपल्या अनिशा व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर पण करेन. त्याचे सगळे डिटेल्समध्ये जे हे आहेत जे आपले हक्क आहेत त्याच्यामध्ये महिला पेशंट असतील तर त्यांच्यासोबत महिला नातेवाईक असणं गरजेचं आहे. डॉक्टर तपासणी करताना तुम्ही ज्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेताय त्याच हॉस्पिटलमधून तुम्ही औषधं घेतली पाहिजेत असं बंधन तुमच्यावर नाही आहे. का तर त्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला पूर्ण किमतीमध्ये औषधं विकली जातात आणि तुम्ही बाहेरून जर औषधं घेतली तर तुम्हाला डिस्काउंटमध्ये ती औषधं मिळू शकतात. अगदी 30% 35% डिस्काउंट तुम्हाला मिळतो. म्हणजे सांगा किती किमती या औषधांच्या वाढवलेल्या आहेत. जर रिटेलर आपल्याला 30% 35% जर डिस्काउंट देत असेल औषधांवर तर त्या औषधाची मूळ किंमत किती असणार आहे. म्हणजे 10 रुपयाची गोळी असेल तर ती 100 रुपये त्याची किंमत ही त्या याच्यावर लावली चालली आहे. तर त्यामुळं जिथं हे चांगलं डिस्काउंट आपल्याला मिळतं म्हणजे तुमचं पेशंट ICU मध्ये असेल तर दिवसाला 10,000 12,000 रुपयाची औषधं तुम्हाला घ्यावी लागतात आणि ती जर तुम्ही त्या हॉस्पिटलमधूनच घेतली तुमचा इन्शुरन्स नसेल तर तुम्हाला ते खूप महाग पडू शकतं. तेच जर तुम्ही इतर ठिकाणून जिथं डिस्काउंटमध्ये हे मिळतं ती मी तुम्हाला सांगेन की कुठं हे चांगल्या पद्धतीने डिस्काउंट मिळू शकतं. KM हॉस्पिटलच्या बाहेरची जी काही 2-3 मेडिकल आहेत तिथं डिस्काउंटमध्ये 30% 35% इथपर्यंत ते डिस्काउंट देतात. हे माझ्या माहितीतलं मेडिकल आहे. तर अशा अजून पण असतील त्या ठिकाणून तुम्ही ही ICUची वगैरे जी लागणारी खूप महाग असणारी जी औषधं आहेत ती तुम्ही तिथून घेऊ शकता. म्हणजे हे एक आपण करू शकतो. त्याचबरोबर हे जे आपले सगळे हक्क आहेत त्याचं उल्लंघन जर होत असेल या ह्याच्याकडून तर त्याची तक्रार आपण महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे करू शकतो. प्रत्येक महापालिकेच्या आरोग्य विभागात तसंच जिल्हा परिषदेमध्ये आणि सिव्हिल सर्जनकडे खाजगी हॉस्पिटल विरोधात तक्रार करण्यासाठी एक तक्रार निवारण कक्ष स्थापन करणं बंधनकारक आहे. आता राज्यामध्ये खूप कमी महापालिकांमध्ये हा कक्ष स्थापन झालेला आहे. आपण पाठपुरावा करतो. आता पुण्यात आपण पाठपुरावा केला म्हणून पुणे महापालिकेत तो सुरू झाला. त्याला एक स्वतंत्र अधिकारी दिलेला आहे. टोल फ्री नंबर पण उपलब्ध करून दिलेला आहे. सांगलीमध्ये आपल्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले तिथं झाला. नाशिक आणि परभणीमध्ये झाला. पण अजून इतर ठिकाणी ते झालेलं नाही आहे. पण ही कायद्यात तरतूद आहे. महाराष्ट्र नर्सिंग ॲक्टमध्ये ज्या नवीन सुधारणा झाल्या 2021मध्ये त्याच्यानुसार हे बंधनकारक आहे आणि याची मागणी म्हणजे आपल्याकडे जर खाजगी हॉस्पिटलकडून निग्लिजन्स झाला किंवा इतर काही त्यांच्याबाबतच्या तक्रारी असतील तर आपण याची तक्रार आपण महापालिकेमध्ये करू शकतो. शहरात असाल तर तुम्ही महापालिकेमध्ये करा. तुम्ही जर तालुका स्तरावरचं तुमचं दवाखाना असेल प्रायव्हेट हॉस्पिटल तर तुम्ही ती सिव्हिल सर्जनकडे त्याची तक्रार करू शकता. ग्रामीण भागातलं जर तुमचं हॉस्पिटल असेल तर तुम्ही ते जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात जाऊन त्याची तक्रार ही करू शकता. अजून एक चांगलं हे आहे. आता आपल्याला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जर आपण उपचार घेत असेल तर आपण ग्राहक आहोत हे मान्य करण्यात आलेलं आहे आणि आता आपण डॉक्टरांविरोधात ग्राहक न्यायालयामध्ये पण आपली तक्रार दाखल करू शकतो. आता बऱ्याच केसेस या ग्राहक न्यायालयात उभ्या राहतात. त्याचे चांगले रिझल्ट्स पण मिळतात. त्याचा चांगला न्याय पण लोकांना तिथं मिळतोय आणि आता खरंच प्रायव्हेट हॉस्पिटल या ग्राहक न्यायालयातल्या केसला घाबरत आहेत. म्हणजे कुणी जर आता खरंच जातो म्हटला त्या ह्याच्यामध्ये ग्राहक न्यायालयामध्ये तर ते लगेच कॉम्प्रोमाइज करायला तयार होत आहेत, बिल कमी करतायत. अशी काही चांगली उदाहरणं पण आहेत. तर ग्राहक न्यायालय हा पण एक आपल्याकडे चांगला पर्याय आहे. इव्हन दरपत्रकाचे पण आम्हाला तशी उदाहरणं आलेत बरं का. जसं आमच्याकडे पेशंटकडनं तक्रार येते की खूप बिल लावलंय वगैरे
तर आम्ही सांगतो की त्यांचं दरपत्रक मागवा, की त्यांचं जे दरपत्रक आहे ते घ्या, आपण ते चेक करू त्याप्रमाणे लावलंय की नाही. ज्यावेळेस पेशंटचा नातेवाईक दरपत्रक मागतो तिथं, तर ते सांगतात बाबा तुझं बिल किती आहे, हा ठीक आहे, नको देऊ, राहिले एवढे ना, जा तू. असे पण उदाहरण आहेत, अगदी 20-20 हजार 25-25 हजार पण बिल माफ केलेली आहे. की हे पण जर आपल्याला कायद्याची माहिती आहे आणि आपण हे जर समोरच्याच्या लक्षात आलं आणि आपण जर त्या कायद्यावर बोट ठेवून त्यांच्याकडे मागणी केली तर ते पण त्याला आपल्याला चांगला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळतोय असंही आमच्या लक्षात आलेलं आहे. तर ह्या सगळ्या आयुधांचा वापर आपण करू शकतो. ग्राहक न्यायालय असेल, तक्रार निवारण कक्ष असेल, आपले रुग्ण हक्क असतील, दरपत्रक हे असेल, तर हे आपण नक्की करावं. येणाऱ्या काळात जर सुप्रीम कोर्टात आपल्या बाजूने निर्णय लागला आणि दर निश्चित करून दिले तर ते खूप चांगलं होईल. म्हणजे आणि नक्की करू शकतो. ठीक आहे, 5 स्टार हॉटेल आहे ना, 5 स्टार दर्जाचं हॉस्पिटल आहे ना, तर त्याचे रेट तुम्ही जास्त ठेवा, त्याची कॅटेगरी करा A-B-C. छोटं हॉस्पिटल आहे त्याचे रेट तुम्ही ठरवा, पण काहीतरी निश्चित करा. म्हणजे इथं काही हे नाहीये. म्हणजे डिलिव्हरीसाठी एक हॉस्पिटल 25,000 रुपये घेत आहे, तेच तुम्ही ज्युपिटरला गेला तर ते 2 लाख घेत आहे. म्हणजे कुठलाही याच्यात हे नाही, तोच आहे ना, डिलिव्हरीचाच प्रकार आहे. तर हे जे हे आहे हे कुठंतरी थांबलं पाहिजे. म्हणजे याच्यात कुठंतरी सुसूत्रता आली पाहिजे. तर बघूयात, त्याचा नक्कीच सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून एक चांगला निर्णय होईल असं आपण अपेक्षित धरूयात. आणि बाकी हे ज्या आपल्या मागण्या आहेत, ज्या आपण बोललो, त्याच्यासाठी एक आरोग्य चळवळ म्हणून आपण प्रयत्न करत नक्की राहू. या सगळ्या ह्याचं म्हणजे हे सगळं सांगण्याच्या पाठीमागं हे आहे की जितकी माहिती आपल्याला होईल, जितकं आपलं प्रबोधन होईल, तितक्या चांगल्या पद्धतीनं आपण काम करू शकतो. त्यामुळं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून त्यांना हे सांगण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. आम्ही मागच्या वर्षभरात जिल्हानिहाय आरोग्य हक्क परिषदा घेतल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आणि तिथं जाऊन हे सगळं आम्ही लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर ज्या योजना आहेत ती पण माहिती आम्ही लोकांना सांगितली होती. जसं यांच्या बोलण्यामध्ये उल्लेख आला की धर्मादाय रुग्णालय आपल्या पुण्यात अनेक रुग्णालय ही धर्मादाय आहेत. जी प्रमुख सगळी रुग्णालय आहेत ही सगळी धर्मादाय रुग्णालय आहेत. मग रुबी असेल, जहांगीर असेल, दीनानाथ असेल, सह्याद्री असेल, हे सगळे धर्मादाय हॉस्पिटल आहेत. यांनी त्यांचे 20% बेड हे गरीब रुग्णांसाठी राखीव ठेवणं हे बंधनकारक आहे. पूर्वी याची उत्पन्नाची मर्यादा कमी होती, आता ती वाढवलेली आहे. आता तुमचं 1,80,000 जर उत्पन्न असेल तर तुम्हाला पूर्ण उपचार हे मोफत त्या धर्मादाय हॉस्पिटलमध्ये होऊ शकतात. आणि 3,80,000 तुमचं उत्पन्न असेल तर 50% तुम्हाला बिलामध्ये ही सवलत मिळू शकते. तर त्याचाही आपण लाभ हे घेतला पाहिजे. पण हे सहजासहजी देत नाहीत हॉस्पिटल. तुम्ही त्यांना मागणी करायला गेलात की आम्हाला धर्मादायमधून हे आहे, तर त्याच्यावर आपण काय केलं पाहिजे हे पण आपण समजून घेतलं पाहिजे. पुण्यामध्ये धर्मादाय आयुक्तांचं ऑफिस आहे वाडिया कॉलेजजवळ. तिथं तुम्ही जा, तुमचं पेशंट ॲडमिट आहे आणि एखादं हॉस्पिटल तुम्हाला धर्मादाय योजना द्यायला नकार देत असेल तर त्यांना तुमचे उत्पन्नाचे प्रूफ दाखवा. तिथं धर्मादाय आयुक्त कार्यालयात जाऊन, तिथं अधीक्षक असतात की बघा हे रेशन कार्डवर पण आपलं उत्पन्नाचं हे असतं, किंवा तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला असेल किंवा इतर काही तुमच्याकडे प्रूफ असेल, तुमचं पगारपत्रक असेल, ते तिथे तुम्ही दाखवून त्यांना सांगा की माझं उत्पन्न हे या मर्यादेत बसत आहे पण हॉस्पिटल मला नकार देत आहे. तर आपण जर तिथं आपले पुरावे दाखवले तर ते कार्यालय आपल्याला पत्र देतं की हे या पेशंटने माझ्याकडे तक्रार केली आहे आणि त्यांचे मी कागदपत्र तपासली तर ते धर्मादाय योजनेमध्ये बसतात, तर त्यांना तुम्ही धर्मादाय योजनेचा लाभ द्यावा. आणि ते पत्र तुम्ही घेऊन त्या हॉस्पिटलमध्ये जमा केल्यानंतर 90% वेळेस तुम्हाला तिथं उपचार दिले जातात असा आमचा अनुभव आहे. 10% वेळेस अशा अडचणी आलेल्या आहेत. हॉस्पिटल पण आता खूप हुशारी करतात. त्यांना एकूण उत्पन्नाच्या 2% खर्च या धर्मादाय ह्याच्यावर करणं बंधनकारक आहे. मग ते सांगतात 20% येते. 2% म्हणजे कशाचे 2%? एकूण त्यांचं महिन्याचं जे उत्पन्न आहे त्या एकूण उत्पन्नाच्या 2%. नफा तर ते कमवू शकत नाही, धर्मादाय असल्यामुळे त्यांना नफा तर हा जो विषय जो आहे ना हा प्रत्येक ठिकाणी जर समजा आता थिएटर ओपन केलं, नाट्यगृह असेल किंवा कुठलाही डिसिजन असो सरकारचा की तिथे परमिट दिले सरकारने की तुम्ही या गोष्टी करा, तर त्या प्लॅटफॉर्मला 10% म्हणजे ही जी 2% हा वेटेज त्या ठिकाणी त्यांना द्यावाच लागतो. हॉस्पिटलला पण, थिएटरला पण, सगळ्या ठिकाणी, किंवा एखाद्या नेहरू स्टेडियम आहे त्यांना पण दिलंय. मग त्याची जी तिकीट आहे त्यातलं 2% तुम्ही गरिबांना ठेवा, म्हणजे 2 किंवा 10 पाहिजे का असेल तर हे हॉस्पिटल बऱ्याचदा सांगता आमचे 2% संपलेत. पण त्यांना तुम्ही मागितलं ना की आम्हाला ते द्या की तुम्ही काय खर्च केला, ते म्हणतात मी नाही देणार.
तुम्ही धर्मादाय आयुक्तांकडनं घ्या, आम्ही नाही देणार. अरे तुम्ही सांगताय ना की आम्ही खर्च केला, मग द्या ना, पण ते देत नाहीत. महात्मा फुले योजनेमध्ये प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पण तुम्ही उपचार घेऊ शकता आणि 5 लाखापर्यंतचे उपचार आता याच्यामध्ये मोफत मिळतात काही विशिष्ट आजारांसाठी. मग काही तुमच्या हार्ट संबंधित जे आजार आहेत, कॅन्सर आहे, जे मेजर आजार आहेत की ज्याच्यामध्ये तुमचा मृत्यू होऊ शकता, असे सगळे आजार हे महात्मा फुले योजनेमध्ये कव्हर केलेले आहेत. फक्त त्याची अडचण काय आहे की ती विमा योजना आहे आणि त्याच्यामध्ये विशिष्ट हॉस्पिटल निश्चित करून दिलेलं आहे की त्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतरच आपल्याला ती योजना भेटणार आहे. आता तुम्ही पुण्यामध्ये समजा हार्टचं तुम्हाला ऑपरेशन करायचं, बायपास करायचं किंवा अँजिओप्लास्टी करायचं, तर पुण्यामध्ये आपलं शनिवारवाड्याच्या बाजूला इथं सूर्या सह्याद्री म्हणून हॉस्पिटल आहे. ते हॉस्पिटल महात्मा फुले योजनेमध्ये त्याची नेमणूक झालेली आहे. तर त्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही गेलात तर तुमचं पूर्ण फ्रीमध्ये तिथं तुम्हाला उपचार होतो. तर ते तुम्हाला माहिती पाहिजे की कुठल्या हॉस्पिटलला ती योजना लागू आहे. त्याचा एक टोल फ्री नंबर पण त्या महात्मा फुले योजनेचा आहे. त्याच्यावर जर तुम्ही फोन केलात तर तुम्हाला त्या नंबरवर सगळी माहिती सांगितली जाते की पहिल्यांदा तुम्ही सांगायचं की कुठल्या आजारासाठी तुम्हाला उपचार पाहिजेत. तुम्ही त्या आजाराचं नाव सांगितल्यानंतर ते सांगतात की हे बसतं की नाही बसतं महात्मा फुले योजनेमध्ये. बसत असेल तर तुमच्या शहरातलं कुठलं प्रायव्हेट हॉस्पिटल आहे की तिथं तुम्हाला याचे उपचार फ्रीमध्ये होऊ शकतात. आणि सध्याची सर्वात यशस्वी योजना आहे की अगदी माझ्या वडिलांची अँजिओप्लास्टी पण या महात्मा फुले योजनेतनं मी केलेली आहे. अनेक गरीब रुग्णांना याचा फायदा याच्यामध्ये मिळतोय. तर ही एक चांगली योजना आहे. ती जर आपण व्यवस्थित माहिती करून घेतली तर ती आपल्याला, आणि याच्यासाठी काही दुसरे कुठलेही डॉक्युमेंट लागत नाही. तुमचं रेशन कार्ड, आणि आता पांढरं रेशन कार्ड पण याच्यात समाविष्ट केलं बरं का 1 जुलैपासून, मागच्या 1 जुलैपासून 2023 पासून. पूर्वी फक्त पिवळं आणि केशरी रेशन कार्ड याच्यात हे होतं. आता पांढरं रेशन कार्ड पण या योजनेमध्ये, म्हणजे पांढरं रेशन कार्ड धारक पण याच्यामध्ये समाविष्ट केलेत. म्हणजे महाराष्ट्रातलं प्रत्येक कुटुंब आता महात्मा फुले योजनेमध्ये समाविष्ट झालेलं आहे. उत्पन्नाची कोणतीच अट राहिलेली नाही, कुठलंच नाही. तुम्हाला फक्त आधार कार्ड आणि रेशन कार्ड. हे सगळं बोलताय हे बरोबर आहे. पुणे शहराची जी योजना आहे ती बरोबर. ठीक आहे ना, आपण प्रश्नोत्तर पण घेऊया. ते माझा संपत आलाय, मग आपण प्रश्नोत्तर पण आपण. तर हे जे आहे ना, तर आता प्रत्येक कुटुंब या महात्मा फुले योजनेमध्ये सहभागी झालेलं आहे. आणि तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर आहे ना, फक्त आधार कार्ड आणि रेशन कार्ड, मी महात्मा फुले योजनेचं बोलतोय बरं का, म्हणजे हे धर्मादायचं नाही बोलत आहे. धर्मादायला तुम्हाला उत्पन्नाचा दाखला आणि बाकी इतर डॉक्युमेंट लागतात. महात्मा फुले योजनेला मात्र फक्त आधार कार्ड आणि रेशन कार्ड. आणि खूप सोपी पद्धत आहे. ज्या हॉस्पिटलमध्ये ही महात्मा फुले योजना आहे तिथं शासनाचा प्रतिनिधी असतो, आरोग्य मित्र म्हणून, तो त्या हॉस्पिटलमध्ये असतो. त्याच्याकडे आपण जायचं, त्याला सांगायचं की मला हे महात्मा फुले योजनेतनं उपचार घ्यायचे. तो लगेच वरच्या ऑफिसकडे, मुंबईच्या ऑफिसकडे आपलं मान्यतेसाठी पाठवतो. अगदी 24 तासाच्या आत आपली मान्यता येते आणि त्या ज्यावेळेस मान्यता येते त्यावेळेसपासून आपले सर्व उपचार हे मोफत सुरू होतात. तर ही एक चांगली महात्मा फुले योजना आहे. दुसरं, मुख्यमंत्री सहाय्यता निधी जी आहे ती आता एकनाथ शिंदेच्या काळामध्ये खूप चांगल्या पद्धतीने त्याचा लाभ हा सवलतीच्या किंवा काय त्याचा निधी खाजगी हॉस्पिटलच्या उपचारासाठी उपलब्ध करून देण्यात आला. ईमेलवर आपण आपली डॉक्युमेंट मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवायचे. तिथं कक्ष स्थापन केलेला आहे मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा. आणि आपला खर्चाचं हे पाठवायचं असतं. समजा मला 2 लाख खर्च येणार आहे, 3 लाख खर्च येणार आहे, तर त्याच्यानुसार तुम्हाला 50,000, 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख रुपयापर्यंतचे निधी लगेच त्या हॉस्पिटलच्या अकाउंटमध्ये जमा केला जातोय. अगदी लगेच तुमचं डॉक्युमेंट चेक होतात. जर फास्ट प्रोसेस झाली तर अगदी 2 दिवसात पण हॉस्पिटलच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाल्याची उदाहरण आहेत. तर तेही एक चांगलं मुख्यमंत्री सहाय्यता निधीचं हे आहे. हे आत्ता झालं, एकनाथ शिंदेच्या काळामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं ते राबवली गेली. तर त्याचाही आपण हे घेऊ शकतो. तर असं इथून हे आहे. जर आपण ह्या सगळ्या योजना व्यवस्थित माहीत करून घेतल्या, धर्मादाय असेल, हे असेल. पुणे शहराचं, पुणे महापालिकेची एक शहरी गरीब योजना आहे की ज्याच्यामध्ये प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये तुम्ही उपचार घेतले तर 1 लाख रुपयेपर्यंत तुमचा खर्च हा पुणे महापालिका देते. म्हणजे एकूण खर्चाच्या 50%. तुमचा 2 लाखपर्यंतचा जर खर्च झाला तर त्याचं 1 लाख रुपयेपर्यंतचा खर्चही पुणे महापालिका त्या हॉस्पिटलला देते. ही फक्त पुणे शहरातल्या लोकांसाठी पुणे महापालिकेची लोकल योजना, हां, शहरी गरीब योजना असं त्याचं हे आहे. तर असं सगळं हे आहे. आणि ते नक्की हे तुम्ही हे सगळं माहिती करून घ्यावी आणि त्याचं चांगल्या पद्धतीनं हे करावं असं मला वाटतं. आपण प्रश्नोत्तर वय वंदना कार्ड 70च्या वरील एक नवीन स्कीम. हो, आता आयुष्यमान भारत अंतर्गतची तुम्ही म्हणताय ना. हा, आयुष्यमान भारत. हा, पण त्याचं कार्डाचं नाव आहे वय वंदना कार्ड. हो हो. त्याच्यामध्ये आहे ना
आता सर्व ज्येष्ठ नागरिकांना सरकारी हॉस्पिटलमध्ये तर उपचार फ्रीच केलेले आहेत, मग ते आरोग्य विभागाचे असतील किंवा मेडिकल कॉलेजचे असतील, दोन्ही ठिकाणी तर फ्रीच आहे. आयुष्यमान भारत योजनेमध्ये सर्व यांचा समावेश केला, ज्येष्ठ नागरिकांचा, सर्व सिनियर सिटीजनचा, आणि त्यांना 5 लाखापर्यंतचे उपचार फ्री मिळणार आहे. जी महात्मा फुले योजना सांगितली ना, ती आता सर्व ज्येष्ठ नागरिकांना ती लागू आहे. असं त्याला किती एज किती आहे? हे 60च्या पुढच्या लोकांना. पण ऑलरेडी आपण ते महात्मा फुले योजनेमध्ये असंही ते होतं. महाराष्ट्र सरकार फक्त आता आहे ना, दिल्ली सरकारने खूप चांगलं आश्वासन दिलेलं आहे आम आदमी पार्टीने, की आम्ही पुन्हा सत्तेवर आलो तर जे ज्येष्ठ नागरिक आहेत 60 वर्षाच्या पुढचे, मग त्यांचा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये असो की सरकारी हॉस्पिटलमध्ये असो, त्यांचा कुठेही वैद्यकीय खर्च जो झाला तो सगळा दिल्ली सरकार ते पेड करणार, असं आश्वासन निवडणुकीमध्ये आत्ता त्यांनी दिलेलं आहे. आणि मला ते खूप आवडलं. म्हणजे अशी योजना सर्व राज्य सरकारांनी केली पाहिजे असं मला वाटतं. ती खूप चांगली योजना ही आहे. तुम्ही काय म्हणत होता ते मगाचा तुमचा प्रश्न? काय होतं, ती जो क्रायटेरिया आहे पात्रतेचा प्रत्येक ठिकाणी तिन्ही स्टेजेसला, पुणे, ज्योतिबा स्टेट, ह्याच्यामध्ये 1 लाखाच्या आत उत्पन्न, 20,000 रुपयाचा वार्षिक बोलतोय मी, त्याच्यामध्ये मोस्टली जनता बसतच नाही. आता तुमच्याकडे 20,000 कुठलंच उत्पन्न नाहीये. 20,000 कुठलंच उत्पन्न नाही. आता हे सगळे जे तुम्ही म्हणता डे बाय डे ह्या ज्या कॉलर्स आहेत ना, हे ओपन होत चालतात. जसं फ्लो येतोय तसं तसे ह्या कॉलर्स ज्या आहेत ना, त्या वरती एक्सटेंड केल्या जातात. आता केंद्र सरकारची जी म्हणत आहे हेल्थची, ती 5 लाखाची, ती त्याच्यामध्ये कोणीच बसू शकत नाही. केंद्र सरकारची योजना आणि महात्मा फुले योजना एकत्र झाली. आयुष्यमान भारत आणि महात्मा फुले एकत्र झाली. झाली. बीजेपीच्या त्यामुळे आता सगळेच बसतोय. आता आपण सगळेच बसतोय. त्यांनी काय केलं, आयुष्यमान भारतचा निधी, आता हे झालं फक्त तुम्ही बोलताय हे फक्त महाराष्ट्र राज्यापुरतं. कर्नाटक सरकार तिकडचं आयुष्यमान भारत, आपल्या महाराष्ट्र सरकारने काय केलं, दिल्ली केंद्रीय आरोग्य विभाग आणि आपलं महाराष्ट्र सरकार, त्यांनी दोघांनी एकत्र येऊन महात्मा फुले योजना आणि आयुष्यमान भारत योजना एकत्र केली आहे. म्हणजे आयुष्मान भारत योजनेचा जो निधी होता तो महात्मा फुले योजनेमध्ये घेतला, आणि सरसकट, पूर्वी महात्मा फुले योजना 1.5 लाखापर्यंत होती, आता ती सरसकट 5 लाखापर्यंत केली. आणि हे जे तुम्ही म्हणलात ना, आता 20,000 वगैरे उत्पन्न मर्यादा कुठंच नाहीये. मी तुम्हाला धर्मादायचं सांगितलं ना, तुमचं 3,80,000 म्हणजे खूप मोठं उत्पन्न आहे असेल तर तुम्हाला 50% सवलत आहे, आणि तुमचं 1,80,000 असेल तर तुम्हाला पूर्ण मोफत सवलत आहे. आणि इथं तर तुम्हाला उत्पन्नाचं हेच नाहीये. तुमच्याकडे रेशन कार्ड आहे, पांढरं केशरी कुठलंही, म्हणजे तुम्हाला उत्पन्नाची मर्यादाच नाही. तर तुम्हाला आता हे पांढरं नव्हतं, पण आता पांढरं पण 1 जुलै 2023 पासून पांढरं पण समाविष्ट केलं, म्हणजे पूर्णपणे ओपन झालं. रेशन कार्डची आत ठेवण्याची काय नाही झालं. ही काय, ही विमा योजना आहे. या प्रत्येक रेशन कार्ड मागं जेवढी रेशन कार्डची संख्या आहे ना, त्याच्या मागं 980 रुपये हप्ता सरकार त्या विमा कंपनीला भरते. म्हणजे प्रत्येक रेशन कार्ड मागं तो विमा हप्ता भरला जातो. विमा योजना असल्यामुळे म्हणजे आधार कार्ड फक्त पुरेसं नाही. आधार कार्ड आणि हे दोन्ही लागेल, रेशन कार्ड पण लागेल. पर रेशन कार्ड, तुमचं जे रेशन कार्ड आहे त्याच्या बदल्यामध्ये 1,000 रुपये प्रीमियम ड्यू करते राज्य सरकार कोणाला, कंपन्यांना.